आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्था पुणे यांच्यामार्फत जे मासिक चालू केलेलं आहे, सोबतच सोशल मीडिया जागृती कार्यक्रम त्यांचा उपक्रम सुरू आहे। अतिशय सुंदर आणि मार्मिक असा उपक्रम त्यांनी सुरू केलेला आहे। आणि या माध्यमातून काय होतं आहे की शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचे जे कलागुण आहे, विविध सांस्कृतिक कार्यक्रम असेल या विविध उपक्रम असतील, त्यांचे फोटोग्राफ्स, त्यांच्या बातम्या जनसामान्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य अतिशय सुंदररित्या करत आहे। आणि मला वाटतं की अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे आणि या माध्यमातून आपल्या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा सामान्य माणसापर्यंत याचं पसरवण्याचं काम होत आहे। आणि त्या माध्यमातून आपल्या आश्रमशाळेची माहिती सामान्यातून सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्था पुणे हे करत आहे। TRTI पुणे ने हे इनिशिएटिव्ह घेतलं आहे, याच्यामध्ये एजन्सी नेमली आहे, हे खूप छान आहे। कारण आदिवासी विभागाकडून जे काही चांगला काम होत आहे ते कोणालाही कळत नाही, कोणाला माहिती मिळत नाही, तर लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी हे फार चांगला उपक्रम आहे। TRTI कडनं आदि स्वयं हे मॅगझिन प्रकाशित होतं आहे। दर महिन्याला महाराष्ट्रातनं हे जे मॅगझिन्स होतं यामध्ये सर्व प्रकल्पातील ज्या काही चांगल्या बाबी होतात, उल्लेखनीय बाबी होतात, त्याची नोंद घेतली जाते। पुणे TRTI मार्फत आदि स्वयं असं मासिक प्रकाशित केलेलं आहे, ज्या विविध योजना किंवा आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी जे विविध उपक्रम राबवले जातात त्याबद्दल त्यांच्या म्हणजे आमच्याकडून माहिती घेऊन ते अतिशय सोप्या आणि सुलभ पद्धतीने ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचा त्या आदि स्वयं या मासिकामार्फत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू आहे। जे शिक्षकांसाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रम म्हणजे कला शिक्षक, संगणक शिक्षक असतील किंवा शाळेत शिकवणारे शिक्षक असतील, त्यांच्याविषयीचे जे विविध प्रकारचे प्रशिक्षण कार्यक्रम चालवतात ते TRTI मार्फत सुरू असतात। त्याचा खूप चांगला लाभ आमच्या शिक्षकांना मिळून त्यांच्या कार्यक्षमतेत निश्चितच वाढ झालेली आहे। त्यानंतर सेंट्रल स्कीम म्हणजे विशेष केंद्रीय सहाय्य योजनेअंतर्गत ज्या विविध काही योजना आहेत, उदाहरणार्थ आत्ताच आम्ही पुण्याला एक ज्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांच्या आमच्या 39 शाळांमधून जवळजवळ 250 विद्यार्थ्यांची सहल 3 दिवसाची शैक्षणिक सहल आणि अतिशय उत्कृष्ट असे विद्यार्थी इतके खुश झाले की अतिशय दुर्गम भागातून ते पुण्यासारख्या शहरी भागात पहिल्यांदाच विद्यार्थी बाहेर पडले होते। विद्यार्थ्यांनी इतकं त्या उपक्रमाचं हे केलं की सर प्रत्येक वर्षी आमची सहल नेली पाहिजे असं त्या आणि हे सुद्धा मी म्हणजे हा आदि स्वयंमध्ये मला वाटतं याविषयी सुद्धा माहिती छापून आलेली आहे। तर अशा प्रकारे TRTIने एक खूप सुंदर कार्यक्रम म्हणजे हा सुरू केलेला आहे। त्याचबरोबर सोशल मीडिया जसं आपलं की फेसबुक, इंस्टाग्राम ह्या प्लॅटफॉर्मवरून सुद्धा आमच्या विविध उपक्रमांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम सुरू झालेलं आहे। आता हल्ली तर प्रत्येकजणच मोबाईल वापरत आहेत, त्यामुळे ह्या माध्यमातून आमच्या ज्या काही योजना आहेत, कारण कसं असतं की आदिवासी विकास विभागात नकारात्मकपेक्षा आता ही सकारात्मक ज्या बाजू आहेत किंवा जे आम्ही जे चांगलं कार्य करतोय हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणं सुरू झालेलं आहे। पुणे TRTI कडून व्हॉट्सअप, सोशल मीडियावर तुम्ही जे पेज टाकलेलं आहे, त्यामुळे आदिवासी समाजासाठी ज्या ज्या योजना राबवल्या जातात त्याचा प्रचार आणि प्रसार चांगल्या माध्यमातून होत आहे। पुणे TRTI मार्फत आदि स्वयं जे प्रत्येक महिन्याला मॅगझिन निघतं, यामध्ये आमच्या वेगवेगळ्या योजनांची पब्लिसिटी केली जाते। हा अत्यंत चांगला उपक्रम आहे। आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांच्यामार्फत आदि स्वयं ही माहिती पुस्तिका प्रकाशित करण्यात येत आहे। याच्यामध्ये आदिवासीच्या ज्या सक्सेस स्टोरी आहे त्यांचा समावेश आहे आणि प्रामुख्याने ही जी काही माहिती पुस्तिका आहे अत्यंत माहितीपर असून याचा आमचे जे आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थी आहे, वसतिगृहातील विद्यार्थी आहे, इतर आदिवासी बांधव आहे, हे प्रामुख्याने योजनांची अंमलबजावणी, योजनांची नियोजन या पद्धतीनं या मासिकामध्ये माहिती प्रकाशित करण्यात येऊन याचं ते जे वाचन आहे या वाचनामुळे त्यांच्या ज्ञानामध्ये भर पडत आहे। TRTI पुणे यांना खूप धन्यवाद देते की त्यांनी हा जो आदि स्वयं जो उपक्रम केलेला आहे, ज्यांनी आमच्या आदिवासींसाठी राबवल्या जाणाऱ्या विविध योजना, त्यांच्या विविध कला, आदिवासींची संस्कृती, आश्रमशाळा म्हणजे काय ह्या संकल्पना या सगळ्यांना समोर आणण्याची म्हणजे मीडियासमोर आणण्याची किंवा आतापर्यंत लोकांना माहीतच नव्हत्या अनेक आदिवासींसाठी योजना आहेत, त्या योजना लोकांपर्यंत पोहोचत नव्हत्या। आम्हाला कुठेतरी एक चांगला प्लॅटफॉर्म मिळाला आहे की आम्ही जे कार्यक्रम घेतो किंवा आमच्या मुलांना ज्याच्यातून प्रेरणा मिळू शकते, आमच्या शाळेची संख्या वाढू शकते, अशासाठी हे आम्हाला TRTI कडून हा जो उपक्रम राबवत आहे
मासिकाचा, म्हणजे जे दर महिन्याला मासिक निघतं त्याच्यामध्ये जे आदिवासींचे वैशिष्ट्यपूर्ण किंवा आश्रमशाळांच्या ज्या वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी दाखवत आहे, त्यामुळे आदिवासींनाही समोर यायला कुठेतरी एक छान प्लॅटफॉर्म मिळत आहे, एक मंच मिळत आहे. आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांच्यातर्फे आदि स्वयं नावाचे एक पुस्तिका दर महिन्याला प्रकाशित होते. त्या पुस्तिकेतून आदिवासी बांधवांना या विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजना, आश्रमशाळा, शैक्षणिक योजना, रोजगार व त्या अनुषंगाने येणाऱ्या ज्या बाबी आहेत त्याची संपूर्ण माहिती या पुस्तिकामध्ये उपलब्ध असते व ती प्रकाशित होते.